नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण एक नवीन कथा सुरू करतोय. कथेचं नाव आहे कानामागून आली आणि तिखट झाली, भाग 1. बबली, ए बबली, आज बंटीची आत्या येणार आहे. व्यवस्थित साडी, मंगळसूत्र आणि हातात बांगड्या घालशील. इतर वेळी ठीक आहे, पण बंटीची आत्या जरा जुन्या वळणाची आहे. उगीच तुला एखादा शब्द बोलेल आणि बबलीच्या सासूबाई मीनाताई बबलीला सूचना देत होत्या. बंटीची आत्या जरा जुन्या वळणाची होती म्हणून. बबलीच्या सासूने जरी बबलीला साडी आणि दागिने घालण्याच्या सूचना दिल्या तरी बबली त्या अंमलात आणेल की नाही याची त्यांना शंकाच होती. बंटी आणि बबलीचं महिनाभरापूर्वी लग्न झालं होतं. बबली एकदम बिनधास्त मुलगी, श्रीमंत आईबापांची लाडाची आणि शेंडेफळ. वागण्या बोलण्यात जरा फटकळच. सकाळी 10-10:30च्या सुमारास बंटीची आत्या बंटीचं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच बंटी आणि बबलीला भेटायला घरी आली. प्रवास कसा झाला ताई? मीनाताईंनी घाबरत विचारले. असा कोणता लांबचा प्रवास होता? 1.5 तासाचा प्रवास. त्यात कसला त्रास? आल्या आल्या आत्याबाईंनी स्वतःची झलक दाखविली. मीनाताई मनातून चिडल्या होत्या, पण चेहऱ्यावर मात्र खोटं खोटं हास्य होतं. सुनबाई कुठे आहेत? 10च्या समोर काटा गेला तरी अजून आली नाही का खाली? की मी येणार आहे हे सांगायचं विसरली वाटतं तू? प्रत्येक शब्दावर आत्याबाई चौकार मारत होत्या. आत्ताच वर गेली आहे बंटीला उठवायला. बोलावते हं. बबली, ए बबली, आत्याबाई आल्या आहेत, जरा खाली ये. आवाजात इच्छा नसतानाही शक्य तेवढा गोडवा आणत मीनाताईंनी सुनबाईंना हाक मारली. आले आले, कशाला माझ्या नावाने आरडाओरडा करत आहात? बबलीने मीनाताईंच्या हाकेला ओ दिली. बबलीचा अवतार पाहून आत्याबाईच नव्हे तर मीनाताई पण चाटच पडल्या. बबली चक्क नाईट ड्रेसमध्ये खाली आली. अंगावर एकही दागिना नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, कपाळाला टिकली नाही. तिचा तो अवतार बघून मीनाताईंना तर इतका राग आला, पण त्यांनी तो तिथेच गिळला. आत्याबाईंच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. मीना, तू आपल्या घरची काही रीत भात तुझ्या सुनेला समजून सांगितली की नाही? लग्नाला अजून 1.25 महिना व्हायचाच आहे. साडी नाही तर नाही, कमीत कमी पंजाबी ड्रेस तरी घालायचा ना. अंगावर एकही दागिना नाही, निदान हातात 4 बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळाला टिकली तरी लावायची ना गं बबली. आत्याबाईंनी सासू सुनेची शाळा घेणं सुरू केली. हे बघा आत्याबाई, तुम्ही या घरच्या 4 दिवसाच्या पाहुण्या. उगीच तुमची जुनाट मतं आमच्यावर थोपवू नका. साडी पंजाबी ड्रेसमध्ये मला काही सुचत नाही. हातात बांगड्या, कपाळाला टिकली आणि गळ्यात मंगळसूत्र घालणं इतकं काही महत्त्वाचं नाही. रात्री झोपताना मला दागिने रुततात म्हणून काढून ठेवले तर एवढं बोलण्याची गरज नाही. आणि टिकलीचं म्हणाल तर माझ्या कपाळाला खाज येते. आणि तुम्हाला खूपच वाटत असेल ना की मी दागिने घालावे तर बाजूलाच ज्वेलर्सचं नवीन शोरूम निघालं आहे. द्या तिथून घेऊन मला एखाद्या कानातल्याचा जोड, नाहीतर छानशी अंगठी. तसंही तुम्ही लग्नात आल्या नव्हत्या तर आहेर आणि आंधण बाकीच आहे ना. सुनेचं हे फटकळ बोलणं ऐकून मीनाताईंनी कपाळाला हात मारला. आत्याबाई तर चांगल्या चिडल्या होत्या. वातावरण निवळण्यासाठी मीनाताई बबलीला चहा बनवण्याच्या निमित्ताने स्वयंपाकघरात घेऊन गेल्या. त्यांच्या मनात फार वाटत होतं की बबलीला 4-2 गोष्टी समजून सांगाव्या, पण बबलीच्या फटकळ तोंडापुढे त्यांची हिंमत होईना. बबलीला चहा साखरेचे आणि दुधाचे भांडे दाखवून चहाचं प्रमाण समजून सांगून मीनाताई दिवाणखान्यात आल्या. बोलण्यात अगदी फटकळ आहे तुझी सून मीना, आत्याबाई बोलल्या. तसं काही नाही ताई, लाडात वाढलेलं शेणफळ आहे ना, म्हणून जरा अल्लड आहे. आपल्या घरात आली आहे तर शिकेल हळूहळू.
मीनाताईंनी कशी तरी वेळ मारून नेली. तेवढ्यात बबली तिथे चहाचा ट्रे घेऊन आली. मला बाई चहा कडक लागतो हा, भरपूर दूध आणि आलं घातलेला, आत्याबाई म्हणाल्या. हो, चांगला खळखळ उकळवला आहे आणि अख्खी दुधाची पुडीच घातली आहे चहात, स्वभावाप्रमाणे बबलीने उत्तर दिलंच. मीनाताईंना तर काय करू आणि काय नको असं झालं होतं, पण त्या जास्त काही बोलू शकल्या नाही. क्रमशः पुढच्या भागात बघूया बबलीची आणि सासूबाईंची काय जुगलबंदी रंगते ते. लेखिका राखी बावसार भांडेकर. धन्यवाद.